नमस्कार. परमपूज्य परम सद्गुरू भगवान श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन चिंतामणी पोथी. लेखक पंचसाधन मार्गी भगवंत शास्त्री आघोड. वाचन पंचसाधन मार्गी प्राध्यापिका मेधा दाते. अध्याय 21. श्रींना करून भावेन मन, आनंदले माझे मन. आनंदाने भरले गगन, आनंद श्रींचे स्वरूप. दत्त परशुराम गणेश, श्रीराम मारुती महेश, पांडुरंग देवी व्यंकटेश, व्यास वाल्मिकी जमदग्नी, श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती नरसिंह, अक्कलकोट स्वामी समर्थ, विष्णू कृष्ण ज्ञानेश्वर. अशा विविध स्वरूपात श्रीभक्तास दर्शन देत. अवतार हे ज्याचे असत, तोच श्री ईश्वर श्री होय. सारे देवनी देवता असत एकमव श्रींच्याच रूपात. या कलियुगात मंदिरात देव नसे मुळी. श्रींचे सुदिव्य चरण सकल देवतांचे ठाण, याला प्रत्यक्ष प्रमाण अनुभवही अनेका. देगावकर श्रींचे भक्त जात दर्शना देवळात, पाय मुरगळून ते पडत, चालताही येईना. श्री त्यांना तेव्हा म्हणत, अजूनही तुम्हा प्रत दर्शनास जावे देवळात, ऐसे पहा वाटते. आम्ही पहा सांप्रत कोणत्याही मंदिरात देव शिल्लक मुळी न ठेवत, येथेच सारे देवते. तेव्हापासून तयाने मंदिरात जाणे दिले सोडून श्रीचरणापाशी गेले रमुनी. आनंद वाढू लागला. सकल देवदेवतांचे वास्तव्य ते चरण श्रींचे, ऐसे अनुभव अनेकांचे, सकल दर्शने श्रींतच. कोणी मानती सर्वात थोर, असे एक परमेश्वर. गुरु करतात भक्ती तर याच परमेश्वराची. कोणी मानते गुरुच थोर, गुरु मिळतो परमेश्वर. गुरु देवाहून असे थोर, शास्त्राधार असे हा. श्री साक्षात परमेश्वर, श्री प्रत्यक्ष सद्गुरूवर, दोन्ही एकाच ठिकाणी तर अशक्य असते लाभणे. सद्गुरू आणि परमेश्वर दोन्ही असती श्रीस्तर, ऐसे अनुपमेय उच्चतर स्थान श्रींचे असे. अधिकारी जे ते गुरु, त्याहून अधिकारी सद्गुरू, त्याहून श्रेष्ठ परमसद्गुरू. परमसद्गुरू श्रीच हे. आता श्रींच्या चरित्राची फलश्रुती या ग्रंथाची निवेदन करावयाची लक्ष देऊन ऐकावी. गणपतीच्या सर्व उपासनांचे ब्रह्मा हरिहर उपासनांचे फल जे असते पहा त्यांचे, तेच फल या ग्रंथाचे. दत्ताच्या सर्व उपासनांचे सकल ग्रंथ पारायणाचे फल जे असते सर्वांचे, तेच फल या ग्रंथाचे. सकल देवाची उपासना सारी व्रतवैकल्ये जी नाना, दपानुष्ठान व्रताचरणा, तेच फल या ग्रंथाचे. सर्व व्रतवैकल्यांचे फल अनुष्ठान जे जे आचराल, तेच फळ तुम्हास मिळेल केवळ ग्रंथपठणे या. जी जी इच्छा कराल मनी, फलद्रूप होईल ग्रंथपठणी. संकटे येतील ज्या ज्या क्षणी, नष्ट होतील पठणाने. योग्यास योग साधेल, विद्यार्थ्यास विद्या लाभेल, धनार्थ्यास धन मिळेल, प्राप्त होतील पुरुषार्थ. ग्रंथ हा असे भवतारू, ग्रंथ हा असे कल्पतरू. जे जे आपण मनात धरू, फलद्रूप ते होईल. ज्ञानमार्गात होईल प्रगती, भक्ती मार्गात वाढेल भक्ती, कर्ममार्गात कर्मे सफल होती, केवळ ग्रंथपठणे या. करणे न लगे सायास, जरुरी न जाणे तीर्थास, जावे न लागे दर्शनास, सारे याच ग्रंथात. कवचाचेही कवच असत, स्तोत्राचेही स्तोत्र शोभत, मंत्राचाही मंत्र वसत, ऐसा अपूर्व ग्रंथ हा. गुरुचरित्र पारायण आणि या ग्रंथाचे पारायण फल असे अगदी समान, लेशमात्र कमीना. दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती असं 3 अवतार गुरुचरित्रात वर्णिलेले आहेत. दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती समर्थ बाळप्पा आणि गंगाधर श्रींचा अवतार 7वा. हे 7 अवतार असत श्रीचरित्रात या ग्रंथात. सर्व ग्रंथांहून अद्यावत महान प्रभावी ग्रंथ हा. अवतार आजपर्यंत जे जे पहा सारे होतं ते श्रींचेच, ते अवतार असत. ग्रंथही सारे श्रींचेच. अमुक ग्रंथ असे श्रेष्ठ, अमुक ग्रंथ कनिष्ठ म्हणता येईल कैसे स्पष्ट, एकच योग्यता सर्वांची. जो करील याचे पारायण, त्याला अन्य कोणतेही साधन करण्याची मुळी जरूर येणं, सर्व साधने यातच. चरित्र कोणी लिहिले असे, याला महत्त्व मुळीच नसे. चरित्र हे कोणाचे असे, महत्त्व सारे यालाच. किती करावीत पारायणे,
म्हणजे इष्टलाभ आम्हा होणे. प्रश्न मार्मिक योग्य असणे, उत्तर याचे ऐकावे. जेवढ्या पहा असती व्यक्ती तेवढ्या असती प्रकृती. आचार विचार भिन्न असती, प्रारब्ध तैसे विविध. फलातही विविधता येणारं प्रारब्ध कर्मानुसार, कुणा अल्प कुणा फार लाभ विशिष्ट पटणात. विशिष्ट पारायणे करून लाभ सर्वांस हो समान, ऐसे कधी नाही घडून सर्वच येथे विषमता. प्रारब्ध आणि साधना श्रद्धा जैशी अंतःकरणात त्याप्रमाणे फललाभ जाणा साधकाला होत असे. कालचे आज भोगणे, आजचे उद्या उद्भवणे, आजचे आज फल लाभणे ऐसे कधी होत ना. आजची तयारी उद्यासाठी, धीर धरावा याचसाठी. आज न दिसला लाभ गाठी, धीर कधी न सोडावा. निष्काम करता उपासना, लाभ होतो अनंतगणा. करता करून कामना, मर्यादित हे फल लाभ. म्हणून कोणतेही धार्मिक काम अगदी करावे निष्काम, आचरता येते सकाम, तेज त्याचे जातसे. या ग्रंथाच्या पारायणास निष्काम करावे. सुरुवातीस स्वप्नात श्रींच्या दर्शनास होईपर्यंत करावे. स्वप्नात श्रींचे दर्शन होईल करता पारायण, पावती ही मिळता जाण, मार्ग खुला होईल. मग धरावी मनी आस, श्री सुचवतील भक्तास, करावीत मनीच्या कामनेस, पारायणे किती ती. खुद्द श्रींनीच हे सांगता, तेवढी पारायणे करता, कामनेची पूर्तता निश्चित ती होईल. एवढेच काय, भक्तांना श्री देतील विविध सूचना, करता तैसे आचरणा परम कल्याण होईल. श्री दयेची सावली, श्री करुणेची माऊली, श्री कृपासागर भूतली सांभाळती भक्ताचं. या ग्रंथांचा हाच विशेष. श्री सांगतात प्रत्यक्ष, स्वप्नात देतात आदेश, करणे पारायणे किती. कधी श्री स्वतः येतील, स्वामी समर्थ बनतील, परशुराम रूपात प्रकटतील, कधी गणपती रूपात. ज्याची जी कुलदेवता, ज्याची जी आराध्य देवता, त्या रूपात श्री प्रकटता स्वप्नी मात्र जाणावे. अशा विविध रूपात श्री जेव्हा स्वप्नात येतं तेव्हा ओळखावे, श्रींप्रत संधी दवडू नयेही. श्री स्वप्नात येतील, सूचना भक्तास देतील, प्रश्नास उत्तर मिळेल, खूण काही दाखवतील. जागृत होता स्मरावे, स्वप्न सारे आठवावे, खूण पटता ओळखावे, श्रींना त्यांच्या आज्ञेला. श्रींच्या आज्ञेप्रमाणे तैशी करावीत पारायणे, श्रींची आज्ञा लाभणे भाग्य मोठे जाणावे. 4, 11, 21 पारायणे करणाराचा लाभ विशेष होतो, खास संदेह मुळी नसावा. पारायणाच्या पद्धती प्रमुख त्या 4 असती. सोयीस्कर वाटेल ती पद्धत अखंड अनुसरणे. रोज 1 अध्याय वाचन, 21 दिवसात पारायण, रोज वाचणे. अध्याय 3 सप्ताह पारायण पहा. दररोज अध्याय वाचता 7, पारायण 3 दिवसात. सर्व अध्याय रोज वाचित, पारायण हे दैनिक. दररोज पारायण पूर्ण करणे अगदी सहज अगदी शक्य असणे. सप्ताह त्रिदिन पारायणे सुलभ अगदी सर्वास. पारायणांची संख्या जशी वाढत जाईल पहा तशी शांती लाभेल, चित्ताची योग्यता अधिकार वाढेल, कामना निर्बीज होतील, सात्विक वृत्ती वाढेल, समाधान नित उचलेल, नष्ट होतील षड्रिपू. संकटात धैर्य लाभेल, संकट न वाटेल, दुःखात आनंद होईल, सुरुवात आनंद असेच. अशा रीतीने आनंद नेहमी लाभेल. परमानंद, श्रीचे स्वरूप परमानंद, अनुभव ऐसा होईल. परमानंद जेथे होतं, श्रींचे वास्तव्य तेथे असतं. श्री स्वये ते जेथे वसतं, सर्व संपन्नता तेथे. प्रत्येक पारायण करूनी नोंद त्याची ठेवा लिहुनी, म्हणजे तुम्हास येईल कळूनी अनुभव कैसे येते. स्वप्ने कैशी पडतात, अनुभव कैसे येतात, दृष्टांत कसे होतात, संगती त्याची लागेल. अधिकार कैसा वाढला, वृत्तीत कैसा बदल झाला, सर्व हे पहा कळण्याला असे आरसा पहा. पारायण कराल पहा, जेथे पाठ एक ठेवावा तेथे पाठाच नमवावे, माते श्रींचे आवाहन करून या. ग्रंथास जेथे सुरुवात झाली, श्रींचे वास्तव्य त्या स्थळी अस्ति. पारायणाच्या जवळी पाटावरती श्री उभे. अनुभव याचा येईल, श्री प्रत्यक्ष दिसतील, ऐसे जेव्हा घडेल, चरण धरावे जड दिशी. कृतकृत्यता त्या लाभेल, कृतार्थ तो होईल, परमकल्याण होईल, न्यून कसले उरेल. हा ग्रंथ जेथे वसतं, श्रींचे वास्तव्य तेथे असतं. श्रींचे वास्तव्य जेथे असतं, संपन्नता तिथेच. चतुर्थीस महेंद्रगिरीवरती परशुराम भक्तास दर्शन देती. पाऊल ठेवता या गिरीवरती ब्राह्मण तो होत असे. गिरीवरून धरणीवर पाऊल टाकता सत्वर, ज्याची त्याची जात तर होत असे प्राप्त ती. तसेच या गुरुमंदिरात उमरा ओलांडून जो जात ब्राह्मण तो पहा होत जात प्राप्त तो परतता.
आणि ह्या गुरुमंदिरात नित्यच ते भक्तांप्रत श्रींचे पहा दर्शन होतं. सोहळा मोठा चतुर्थीला पहा महेंद्रगिरीवर आणि श्री गुरुमंदिर साम्य कैसे असे तर महत्त्वाची खुणी. प्रत्येक अध्याय पूर्ण होता. गुरुमंदिरात मी जाऊन श्रींना दाखविला वाचून तेवढी दर्शने मज झाली. 1973 सन जुलै 15 रविवार दिन गुरुपौर्णिमेचं जाणं ग्रंथ पूर्ण झाला. गुरुपौर्णिमेच्या दिनी 21वा अध्याय संपूर्ण गुरुमंदिरी श्रींस पूजून श्रींना वाचून दाखवला. संपूर्ण ग्रंथ श्रींच्या चरणी वाचून हा दाखवणी झाले. एक पारायण एक म्हणून श्रींच्या पुढे गुरुमंदिरी ग्रंथ लिहून पूर्ण झाला. श्रींनी शब्दही न सांगितला. केवढी पहा असे लिहिला चमत्कार हा मोठाच. माझे निमित्त पुढे करून ग्रंथ त्यांनीच घेतला लिहून, अशीच माझी खात्री असून विश्वास माझा यावर. प्रत्येक शब्द ग्रंथातला विचारपूर्वक योजला. अनुभवनी पुरावा याला आधार आहे प्रतिशब्दा. खोटानं यातील शब्दही असत्यनं विधान एकही. सत्य सत्यच सारे काही. विश्वास ठेवा यावर. देई जो ग्रंथाचं दूषण त्याचे न होईल कल्याण. कळले न जरी अमृत जाणं अमृतत्व का नष्ट हो. या चरित्र लेखना श्रींनीच दिली मज प्रेरणा. देऊन आशीर्वचनास मजसी केले प्रवृत्त. या चरित्र लेखना तर एकमेव मजसी आधार. श्रीभक्त सिद्धाजी होळकर सहाय्य यांचे सर्वस्वी. आम्हा उभयतांची बली श्रींनी सांगड घालून दिली. त्यांनीच माहिती पुरवली. प्रयत्न सारे त्यांचेच. सर्व माहिती सांगणे, विविध पुस्तके मजसी देणे, कागदपत्रे दाखवणे, खटपट सारी त्यांचीच. तळमळ त्यांना असे फार, प्रयत्न त्यांचे अपार. त्यांचे अनंत उपकार तेच संपूर्ण आधार. श्रींना ज्यांनी ओळखले सिद्धाजी एक त्यातले, त्यामुळेच मजसे कळले यथामथी श्रीमला हो. नाव त्यांचे सिद्धाजी, नावाप्रमाणे सिद्ध काजी. म्हणूनच ग्रंथ सिद्ध आजी होत आहे पहा. भगवंत वासुदेव अघोर जामदग्न वत्स पंचप्रवर. देशस्थी ऋग्वेदी ब्राह्मण तर माहिती माझी असेही. शांती लाभो विश्वात, सौख्य लाभो जगतात. सत्य धर्म वाढो त्रिभुवनात, श्रींच्या कृपाप्रसादे. सकल बंधू भगिनींना श्रींनी द्यावी सद्भावना. व्हावया विश्व कल्याणा, विश्व लागो श्रीचरणी. श्रींचे पूजून या पाय. हा 21वा अध्याय संपूर्ण येथे पहा होय श्रींच्या कृपेमुळेच. श्रींचे रूप संपूर्ण आठवणी मनी लक्षपूर्ण. ग्रंथ झाला संपूर्ण श्रींचे रूप असे ओम. ओम परमपूज्य परम सद्गुरू भगवान श्री गजानन महाराज की जय. अध्याय 21वा समाप्त. श्री गजानन चिंतामणी ग्रंथराज समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गजाननार्पणमस्तु.